आज खूप दिवसांनी आईची इथे पूजा केली. तर हे बघा, आई दर्शन करत होती. तर म्हणे खूप छान केली, कारण की आईचे खूप नियम असतात. हा देव इथे ठेवायचा, तो देव तिथे. तर माझ्याकडून अदलाबदली झाली होती, पण राहू दे म्हणे, आई छान केली. कारण की खूप दिवस झाला आईची इथे पूजा करून, जवळजवळ आठवत पण नाही कधी केली होती याच्या अगोदर. आणि त्यानंतर मग भैया म्हणे आपल्याला मस्त काहीतरी नाश्त्याला कर. तर इथे मी फोडणीच्या शेवया करते. तर कोणाकोणाला आवडतात अशा फोडणीच्या शेवया नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, माझ्याकडं हळद तेलामध्ये टाकताना थोडीशी सांडली, म्हणजे चम्मच होता त्याच्यामध्ये त्याचा. तर मोबाईल हातात होता का, शूट करत होते. तर असे छोटे मोठे ॲक्सिडेंट होतात मोबाईलच्या नादामध्ये, तुमच्यासोबत पण होत असतील. तर मस्तपैकी शेवया, टोमॅटो, कांदा, आपली कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे वगैरे सगळं सामान टाकलं आणि मस्तपैकी फोडणीच्या शेवया केल्या. तर शेवया खूप छान झाल्या होत्या. आणि कारण की ह्या शेवया आईने घरीच केल्या होत्या. आपण जे बाहेरून बनवून आणतो त्या एवढ्या काही टेस्टी लागत नाही, पण घरी आईने पण 2-3 वर्ष झालं केलेल्या होत्या. पण म्हणजे ह्यावेळेस केल्या तर खूप छान झाल्या होत्या. आणि या सर्वजण नाश्ता करायला. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा.